काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीने लोकसभा निवडणुकांसाठी प्रचाराचा नारळ फोडलाय। काँग्रेसने दीक्षाभूमीवरून तर राष्ट्रवादीने रायगडावरून प्रचाराला सुरुवात केली आहे। आघाडीच्या प्रचाराचा नारळ फुटला। दीक्षाभूमीवरून काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेला सुरुवात। रायगडावरून राष्ट्रवादीच्या परिवर्तन यात्रेचा प्रारंभ। भाजपला सत्तेतून खाली खेचण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने प्रचाराचा नारळ फोडलाय। नागपुरात दीक्षाभूमीवरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेला सुरुवात झाली आहे। विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी मोदी फडणवीस सरकारवर घणाघात केलाय। देशाची कृषी अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झालेली आहे। नवीन रोजगार निर्माण होत नाहीत। आज व्यापारी असेल, छोटे उद्योगपती असतील, हातावर पोट असणारा कामगार असेल, सगळ्यांचे आज प्रचंड गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे। कारण GST आणि नोटबंदीमुळे उद्ध्वस्त झालेली अर्थव्यवस्था काही पूर्ववत आलेली नाही आहे। आणि त्यामुळं आज आपण पाहतोय की मुंबईच्या एका अर्थसंस्थेनं अहवाल दिलेला आहे की गेल्या वर्षी जवळजवळ 1,10,00,000 नोकऱ्या गेलेल्या आहेत। तर दुसरीकडे राष्ट्रवादीनेही निर्धार परिवर्तन यात्रेद्वारे लोकसभा निवडणुकांसाठी प्रचाराचा नारळ फोडलाय। रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊन परिवर्तन यात्रेला सुरुवात झाली आहे। भाजप शिवसेनेला यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी चुचकारलंय। मुख्यमंत्री संविधान बदलण्याची भाषा करतात। याचं उत्तर लोकशाहीवादी तुमच्या माझ्या भारतातल्या जनतेला मिळालं पाहिजे। आता नवीन टूल काय देणे, 2022 साली सगळ्यांना घर देणार। अरे 2019 बोलला, 2022 ला अजून 3 वर्ष अवकाश, पुढचंच काहीतरी सांगायचं। मग इतके दिवस 4.5 वर्ष तुम्हाला घर देण्याच्या करता कुणी थांबवलं होतं? कर्जमाफी करण्याच्या करता कुणी थांबवलं होतं? तरुणांना नोकऱ्या देण्याच्या करता कुणी थांबवलं होतं? बुधवारी भाजपनं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत सोलापुरातून तर शिवसेनेनं बीडमधून लोकसभा निवडणुकांसाठी प्रचाराचा नारळ फोडला। तर गुरुवारी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीनं निवडणुकांसाठी रणशिंग फुंकलंय। निवडणुकांच्या रणधुमाळीत आता रंग चढायला लागणार हे निश्चित। नागपूरहून तुषार रुपनवर आणि रायगडहून राजू सोनवणे, साम TV।